अहो जेवण गार झालं की व थांबा मी जेवण गरम करून आणते. सगुणे, स्वार आल्याची काही खबर नाही राणी साहेब, गुणाजीराव गडावर आले? ते आजच गड उतार झालं. एवढा लांबचा पल्ला एकाच दिवसात गाठाया ते राज नाहीत ना व. बरं ठीक आहे, तू जाऊन झोप जा. हं? आणि हो, जाताना पहारेकऱ्यांना सांगून जा, म्हणा कोणत्याही प्रहरी स्वार गडावर दाखल झाला की आम्हाला लागलीच वर्दी द्या. जा. जी. पर राणी साहेब, तुम्ही एवढी काळजी करू नका सा. आधीच मूल गेल्याच्या धक्क्यामुळं कंबर बांधली आहे तुम्ही. हवं राजांच्या पाठीशी थोरल्या छत्रपतींची पुण्याई आणि तुमच्या प्रेमाचं कवच आहे. तवा राज सुखरूपच असतील बघा. सगुणा, तुझं म्हणणं अगदी रास्त आहे, पण मनाची समजूत कशी काढावी? आपल्या माणसासाठी जे वैरी न चिंती ते मन चिंती. मनाला किती भरोसा दिला तर बुद्धी मानत नाही. आम्हास ठाऊक आहे, ठरलेल्या योजनेत राजे कधीही कसूर करत नाहीत. पण मग अद्याप त्यांचा सांगावा कसा नाही आला? या बया, कोणी रुसलाय जणू. सौराज्याची काळजी करणाऱ्या कणखर राणी साहेबांच्या नवऱ्याची जीवापाड काळजी करणाऱ्या बायकोचं मऊ काळीच बी आहे म्हणायचं की. थांबा, मी थाळा गरम करून आणते. तुमची आठवण आल्यावर काय करावं आम्ही? आमची आठवण आली ना की हा साक्षीला असलेला चंद्र पाहायचा. इकडे आम्हीही तो चंद्र पाहू. चलो 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 वहां पे. हुजूर, इस नमाकुल को विशालगढ़ की तरफ जाते हुए खुफिया रास्ते में पकड़ा है. ये तलाशी लो, इसके पास जरूर कुछ न कुछ मिलेगा. हुजूर, इसके पास ये मिला है. डिब्बी मिट्टी. क्या है ये? इसको पढ़ो. पढ़ो इसे. पढ़ इसे. राणीसाहेब तातडीनं बोलावलं. सारं काही आलबील आहे ना. आणि ती खबर खरी आहे?
खबर हीच की राजांची अजून नवीन बातमी आपल्यापर्यंत आली नाही. पंत, खरं तर खबर जल्दी नाही मिळायला हवी. राजांचा ठाव ठिकाणा त्या औरंगजेबास कळाला तर वखवकल्या गिधडासारखा तुटून पडेल तो राजांवर. पंत, जल्दीने खेर नामजात करा. कमीत कमी वेळात मोठा मनसुबा पार पाडायचा आपल्याला. आणि हो, खेर चौफेर हुशार असावा ते पहा. पण राणीसाहेब, हेर नामजात कुठल्या ठिकाणावर करायचं आहे? पंत, राजांच्या बातमीनुसार राजे आता या ठिकाणी आहेत. हे ठिकाण म्हणजे आपल्यापासून साधारण राणीसाहेब, मांजर असेल एखादे, गडावर इथपर्यंत खोलवर यायचा धोका कोणीच पत्करणार नाही. पंत अमात्य, मांजर असेल तर ठीकच आहे, पण सध्या माणसांवर भरोसा राहिलेला नाही. घातपात होईल तो त्यांच्याकडूनच. होय राणीसाहेब, पण आपण हेर पाठवायचं म्हणत होतात. कुठे पाठवायचं? राणी साहेब, अहो न्यारी कवा करणार ते विचारायला आले होते. या राजकारणाच्या धबडग्यात खाण्यापिण्याकडे लक्षच नाही तुमचं. तुर्तास आम्हाला भूक नाही भीमाबाई. अहो पण राणी, मसलत निकडीची आहे. या तुम्ही. बर, या बया, दिवा पडला का काय? मी तेल पुसून घेते व्हायचं. हा, पंत अमात्य, आजकाल गडांवरच्या तटांना आणि भिंतींनाही कान फुटलेत. आम्ही ठिकाण सांगू ते हेराला. तुम्ही फक्त हुन्नरबाज हेर बघा. जी. थांबा पंत अमात्य. दिवा मांजरीने नाही, ऐकणाऱ्याने पाडला. सगळे गडकरी पहारेकरी मेटकऱ्यांना हुशार करा. कोणाचा तिळभर जरी संशय आला ना तरी त्याला आमच्या सामने हाजीर करा. आमच्या हाताने त्याची गर्दन मारून या गडाच्या दरवाजास लटकावून ठेवू. शहजादी, जी अब्बा हुजूर, वो हम आपकी दवाई लेकर आने ही वाले थे. कहाँ खो गई थी? हा? कोई तकलीफ है? हम उस येसुबाई के बारे में ही सोच रहे थे. क्या कह रही थी वो? कुछ भी तो नहीं कहती. राजा राम का ठिकाना जानने की लाख कोशिश की हमने, लेकिन वो येसुबाई के जवाब में कुछ भी नहीं आया. अरे वो बेबस बेचारी, वो क्या जवाब देगी, वो क्या बताएगी? वो हमारी कैद में है. खबर तो विशालगढ़ से आएगी. हमें नहीं लगता अब्बा हुजूर वो ताराबाई इतनी बेफिक्र बैठेगी. दरबार और तलवार दोनों की तालीम उसे बचपन में ही मिली है.
जानते हैं ना अब्बा हुजूर? हाँ हाँ, जानते हैं। ये भी जानते हैं कि शिवा ने बड़े सोच समझ के अपने सेनापति की बेटी को बहू चुना था। ये भी जानते हैं कि हम्बीर राव ने अपनी बेटी को अच्छी तालीम दी थी, लेकिन दोनों ने उसे लालच और दहशत से निपटने की तालीम नहीं दी। दिमाग की लालच और मुकर्रब खां की दहशत अनहोनी को होनी में ऐसे तब्दील कर देगी कि हमें राजा राम की खबर जल्द से जल्द मिल जाएगी। पर यहाँ की हवा सुनकर हमें ये लग रहा है कि वो खबर हमें आज ही मिल जाएगी। मुकर्रब खां हो या विशालगढ़, राजा राम की खबर हम तक पहुंचने से आज तकदीर भी नहीं रोक सकती। लो पढ़ो इसे और बताओ इसमें क्या लिखा है। इसमें जरूर राजा राम का ठिकाना लिखा होगा। लो पढ़ो। अरे क्या लिखा है, कुछ बोलते क्यों नहीं? काही कळत नाही बघा। अरे तुम्हारी जबान में लिखा है ना, और तुम्हें ही समझ में नहीं आता। अरे लानत है तुम पर। हे काहीतरी कोड्यात लिहिलंय आणि यात काय लिहिलंय ते हिराकडनं कबूल करून घेतलं असतं, पर तुम्ही घाई घाई त्याची गर्दन मारली। खामोश हुजूर। ये खलीता पढ़ने के लिए हमने इस पंडित को लाया है। हे काय? पहले इनाम फिर काम। उत्तम आहे, पण काम काय आहे? ये खलीता देखो और बताओ इसमें क्या लिखा है। ए काय करतो काय तू? सोड सोड माझा हात सोड, नाहीतर बोंबा बोंब करून अख्खा गड गोळा करीना म्या। सोड सोड। जेव्हा लांब धरा लागल मला, लांब धर म्हणते तर। ए काय करतो तू? म्या बोंबा बोंब करीना म्या। चुप है बुढ़िया, चुप चुप एकदम चुप। मैं बादशाह सलामत का जासूस हूँ। बादशाह तुम्हारी तरफ से आने वाली हर खबर का इंतजार कर रहे हैं। जल्द से जल्द खबर आनी चाहिए, नहीं तो राघवांचा मारुती द्रोणागिरीच्या शोधात निघाला आहे। या थोरा मोठ्यांच्या राजकारणात आमच्या सारख्यांचा जीव जातो। अरे आज तर जीवावरच बेतलंय। अरे जीव गमावला तर वजना एवढं सोडणं मिळून काय उपयोग आहे? आणि त्या ताराला कळलं तर ती तर बया माझी गर्दन छाटल। अरे लांब धरकी लागल ना। हे असलं जीवावर बेतणार काम नाही करणार म्या। अरे माझ्या जीवापरीस काय सोनं नाही मोलाचं मला। भाई बाजूला तिकडे। सोनं अरे दे की रे थैली। अरे दे की। अरे मुडदा बशिवला तुझा दे की। अरे बादशाह ने इनाम की पहली किस्त भेजी है। हाँ सोने थैली। पहली किस्त, लेकिन खबर का क्या? देर हो रही है। अरे अरे हुआ कि नहीं?
नाही हुजूर, मी प्रयत्न करतोय पण आज गडावरनं राजांकडे एक हेर जाणार आहे. त्या हेरावर पाळत ठेवली की राजांचा ठाव ठिकाणा कळल. हा बाई बाजूला तिकडं. अरे विकी. पूरा इनाम मिलेगा, हा लेकिन पूरा ठाव ठिकाना मालूम होने पर. अरे अरे ये मुडदा बशिवला याचा तो तळपाट झालं मेल्याचं. अरे कुछ मिला क्या? अरे कुछ बोलते क्यों नहीं? ये पंडित नकारा है और हमें ये नकारा चीजें नापसंद है. कृष्णाकाठ, कृष्णाकाठ. यावरून असा बोध होतो आहे की राजाराम राजे कृष्णाकाठी आहे, पण नदीला पूर आले असल्याने त्यांना नदी ओलांडता येत नाही. लेकिन कृष्णा किनारे कहाँ? कोई पुख्ता जगह बताओ. अहो 30 तर गोम आहे, असं ठराविक ठिकाण असं सांगता येत नाही. माफी करा हुजूर. ध्यानात ठेवायचं, काम जोखमीचंही आहे आणि तातडीचंही. चलाखीने आणि शिताफीने काम करायचं. तुझ्या या कामगिरीवर पुढची सारी मदार आहे. आणि हो, तयारीने राहा, पल्ला लांबचा आहे. अहो कामगिरी फत्ते होईलच बघा. आपण लांबचा पल्ला म्हणजे नाही, म्हणजे नेमकं जायचं तरी कुठं आहे पंतमात्य? राजांकडे. मसलत गुप्ततेची आणि गंभीर आहे, म्हणून तर तुझ्यासारख्या हुनरबाज हेराची निवड केली आहे आम्ही. राजांकडे होय. अहो पण राजू नेमकं आहेत कुठं मुक्कामाला? ते आम्हाच ठाऊक नाही. राजांच्या बाबतीतल्या सर्व सूचना तुला राणीसाहेब देते, अगदी ठिकाण्यासहित. ओ भीमाबाई, इकडं कुठं चालीचा मोरा धरलाय राणी साहेबांच्या महालाकडं? अगं राणी साहेबांचंच काम आहे माझ्याकडं, त्यांनीच बोलवलंय. भाई बाजूला तिकडं. या बया, मी आता त्यांनाच भेटून आली. काय काम नाही, उगा यायला खुट्टा नका मार. तांदूळ निवडायचं ताटल्यात. चला माझं चला तिकडं बी काम आहे. अगं, चला. लय महत्त्वाचं काम आहे मला तिकडे. लई कामं पडल्यात. अहो हुजूर, कृष्णाचा काठ लय मोठा आहे, नेमकं शोधायचं कुठं? विशालगढ़ से लेकर दक्षिण की तरफ जाते हुए जितने कृष्णा नदी के किनारे हैं, सब छान मारो. हमारे नजरबाजों को दौड़ाओ. और इसमें मददगार साबित होगा ये पैगाम. ये पैगाम विशालगढ़ पे सही सलामत पहुंचना चाहिए. लेकिन एक बात याद रहे, ताराबाई को इस बात की कानों कान खबर नहीं होनी चाहिए कि हमारी फौज उस भगोड़े राजा राम को ढूंढ रही है. बादशाह सलामत सही फरमाते हैं, किसी का मजबूत प्यार उसी की कमजोरी बनाई जा सकती है. राणीसाहेब, आमच्या खास मर्जीतला हुशार आणि चलाख हेर आम्ही आणलाय. हा आपले काम चोख करेल. हा खलिता घ्या आणि तातडीने निघा. आणि हो, ध्यानात ठेवा, विशाळगडाच्या वाटेवर मुकर्रब खानाचे पहारे आहेत, त्याला बगल द्या. हेर पाठवायची काय बी गरज नाही. राजांचा खलिता आलाय.
राजे सुखरूप आहेत, काळजी करायचं कारण नाही असं सांगितलंय खलितामध्ये. देवच पावाला म्हणायचा. आमच्या मनोरथाचे घोडे गंगेत नाहले. अहो पंत फक्त मनोरथाचं नाही तर सौराज्य रथाचं नालय. पंत फक्त खलिता आलाय, माती नाही. याचा अर्थ दगाबाजी दगाबाजी दगाबाजी